आता पिकूचे पप्पा आलेत पिकूला घ्यायला. बघू ओळखते का? ओळखशील पप्पाला? थांब ना, आपण कुठे आहेत? होय पप्पा कुठे? नाही आले पप्पा, नाही आले. पचका नाही, पिकूचा पचका. कुठे आहेत पप्पा? ना आले ना. हा येणार, टाइम होते, ये ना लवकर. तुझं ऐकणार आहेत का? लांब आहे ते. हाय गुड मॉर्निंग. तर कसे आहेत सगळे? तर बघा आज आम्ही चाललोय मुंबईला आणि दीदी पण चालले पुण्याला. तर आम्हाला पप्पा येतात सोडायला राजापूरला. दीदीला बसवणार आम्ही गाडीत 8:45च्या आणि आम्ही जाणार पुढे रत्नागिरीला. तर आमची तयारी वगैरे झाली बघा. इथे निधी बसली आहे, इकडे पिकू आहे, इथे दीदी आहे, तयारी करते अजून. आणि अजून रिक्षावाले काका आले नाहीत त्यामुळे आम्ही थांबलोय. सामान वगैरे पॅक करून झाले सगळं. हे बघा इकडे सगळं सामान वगैरे पॅक केलंय. जाताना फक्त 2 बॅग होत्या, आता येताना 3 झाले आणि एक पिकू. एवढं सगळं घेऊन मुंबईला जायचंय. हां बाय निधू, तू येते मुंबईला? पुण्याला येऊ आम्ही? पुण्याला येऊ? तू फिरवशील आम्हाला? कुठे फिरवशील? चौकात? कुठल्या चौकात? पडली तू? चला बाय 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 निडुडी. तर चला आता आम्ही चाललो मुंबईला. आता रिक्षावाले पण काका आलेत आणि आता आम्ही चाललो. ए न्यायच्या आईला? आईला न्यायचा? आता आहे ना आम्ही रत्नागिरी स्टेशनला आलो आणि पोचलोय आता. मग दीदीला पण बसवलं गाडीत, म्हणजे आम्ही उतरलो रिक्षातून आणि लगेच गाडी आली. तर आम्ही पहिले बसलो आणि ती नंतर बसली. तर ती पण गेली आता अनुस्कुऱ्याच्या इकडे आणि आम्ही आता स्टेशनला आलोय. तर चाललोय आता आम्ही प्लॅटफॉर्मला. चला आता आहे ना जस्ट आम्ही दिव्याला उतरलोय. हे निघाले दादरवरून आणि दादा पण येतोय. तर बघू आता इथे कोण येते. हा डब्बा होता आमचा एसीचा, इथे होती सीट बघा या खिडकीजवळ. पिकू दमली? दमली? इकडे बघ, रुसली का दमली? काय झालं? पप्पा येणार आहे. पप्पा गावाला जायचं? पप्पाकडे जायचं का आईकडे जायचंय? माशी का रोसतेस? आता आहे ना दादाने आम्हाला इथे आणून सोडलं. इथे आता आहे ना दादा आला होता तो बघा वरती गेला. इथून हात दाखवते. त्याला म्हटलं जा, पिकूचे पप्पा येत आहे तोपर्यंत थांबू नको म्हटलं. त्याला उद्या कामाला जायचं आहे लवकर. आता 8:30 वाजले. घरी जाऊन त्याला जेवण वगैरे करायचं, त्याच्यानंतर जेवणार, झोपणार. तोपर्यंत त्याला 10 वाजतात परत सकाळी उठायचं. म्हणून त्याला म्हटलं जा तू. आता पिकूचे पप्पा कलव्याला आलेत, फास्ट गाडीने आले ते. दादाने इथेपर्यंत आम्हाला आणून सोडलं ब्रिजजवळ. तर आता इथून पिकूचे पप्पा आम्हाला घेऊन जाणार आहे की नाही? कारण सामान आहे ना माझ्याकडे, त्याच्यामुळे 3 बॅग आहेत है ना. आणि पिकू पण आहे. पिकू आहे ना चालत नाही आता, काय माहिती तिचं पाय दुखतात, काय नाही काय दुखत असतं तिचं. चालायला कंटाळा झाला. चालणार तू? चालणार? चालशील? गुबुली गुबुली एली एली गुबुली गुबुली गुबुली. चला आता पिकूच्या पप्पांची वाट बघूया. आता पिकूचे पप्पा आलेत पिकूला घ्यायला. बघू ओळखते का? ओळखशील पप्पाला? थांब ना, आपण कुठे आहेत? होय पप्पा कुठे? नाही आले पप्पा, नाही आले. पचका नाही, पिकूचा पचका. कुठे आहेत पप्पा? ना आले ना.
थांब येणार. टाइम होते ये ना लवकर. तुझं ऐकणार आहेत का? लांब आहे ते. कुठे आहेत? तुला दिसत आहेत? कुठे दिसते? कुठे आले हे? कुठे आले हे पप्पा? मी सांगितली नाही. आम्ही त्या साईडला बघत होतो. मला माहीतच नाही या साईडला येणार म्हणून. आम्ही तिकडे वाट बघत होतो. ती इकडे बघत होती. बोलते पप्पा ये ना लवकर, टाइम होत आहे. तिला घरी जायचंय कधीपासून. चला आता गली. ओळखलं तू? कसं ओळखलं? ओळखलंस? कसं ओळखलं? हा एकदा तर मला अंकलच म्हणली ती व्हिडिओ कॉलवर बोलली. खेळत होती ना, त्याच्या नादात अंकल बोलली ती. मस्तपैकी आता गरम पाणी करा, अंघोळ करा. झोपच यायला लागले तरी झोपलो होतो भरपूर आम्ही. कंटाळा आला. आली शांती? गावाला जाऊन आलीस? मग चला आता. तर आता आहे ना आम्ही घरी आलो आणि आंघोळ वगैरे केली. बघा मस्त फ्रेश वाटते आता. जरा दिवसभराचा थकवा गेल्यासारखं वाटते. आणि पिकूची पण आंघोळ घातली आणि पिकू लगेच खेळायला पण लागली. इथे तिचं इथे ABCDचं होतं तर घेऊन बसली आल्या खेळायला. बरं वाटतंय खेळती. आणि आता बनवायचं आहे जेवण. तर आता जेवणामध्ये साधं डाळ भात वगैरे काहीतरी बनवेल. काय खाणार तू? खिचडी की डाळ भात? काय? हा काय खाणार आहे? हे काय? ॲपल कुठे? ॲपल कुठे? ॲपल. आणि मंकी कुठे? मंकी ते कॅट आहे. बंकी ते मंकी. आईस्क्रीम कुठे? आईस्क्रीम ते बरोबरला त्याच्यामध्ये. आत्ता आहे ना आले बघा किचनमध्ये. थोडीशी साफसफाई वगैरे केली. गॅस वगैरे सगळं पुसून घासून पुसून घेतला. आणि दूध आलं होतं आणि यांनी दूध घेऊन ठेवलं होतं तर इथे गरम करून ठेवलं आहे. आणि इथे डाळ आणि भात घेतला. आता आहे ना वरण भातच करून घेते पटकन, कारण की पिकू पण कंटाळली. तिला पण झोप येते. त्याच्यामुळे म्हटलं जे पटकन होईल ना तेच करून घेते. खिचडी नको बोलते ती, वरण भात खाईन बोलली. आणि अजून सगळी माझी साफसफाई वगैरे पण करायची. मी फक्त एवढंच केलं. गॅस वगैरे पुसून घेतला. लादी वगैरे त्यांनी सकाळी पुसली होती. कचरा काढून लादी वगैरे पुसून ठेवली होती. मी आल्यानंतर गॅस घासला आणि धुवून पुसून घेतले. फक्त तेवढंच. बाकी सगळं उद्या करणार. आता फक्त थोडीशी भांडी वगैरे घासणार जेवणासाठी तेवढंच. तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.